नमस्कार. हुकुमाची राणी या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इंद्र जो असतो तो राणीला खोदून प्रश्न विचारतो. सांग ना राणी, कसं काय लागलंय? आता मालती बोलते, मी तिला तेच म्हणते, इतकं कसं काय निष्काळजीपणे काम करत असतेस ग तू? त्यावर लगेचच राणी बोलते, सर ते काय झालं ना, मी अभ्यास करत होते आणि सोबत मी स्वयंपाक पण करत होते आणि किचनमध्ये मला भाजी चिरताना लक्षच राहिलं नाही आणि माझा हात कापला. आता असं म्हटल्यानंतर लगेच इंद्र बोलतो, राणी तुला कळतंय का तू काय वागते? किती वेळ सांगितलं तुला की एका वेळी एकच काम करायचं? तर इतकंच नाही, त्यावर आता लगेच तिथे तो तिच्यावर चिडत बोलतो, राणी तुला 1000 वेळ सांगितले की एका वेळी एक काम कर, मग काय ऐकत नाहीस माझं? त्यावरती बोलते, सर आता खूप दुखतंय मला. आता असं म्हटल्यानंतर लगेच इंद्रा बोलतो, आता जरा शांत हो. त्यावर लगेचच तो आबाला बोलतो, आबा हिचं ना रक्त थांबतच नाहीये, आपण डॉक्टरांकडे हिला घेऊन जायचं का? त्यावरती बोलते, सर प्लीज मी क्लिनिकला नाही येत ना. त्यावर तो लगेच बोलतो, राणी तुला यावंच लागेल कारण रक्त खूप वाहत आहे आणि हे अतिशय चुकीचं आहे. त्यावर आता तिथे ती बोलते, नाही ना. तितक्यात लगेच मालती बोलते, अरे ती नाही म्हणते तर कशाला घेऊन जातोयस तिला? राहू दे तू, आणि काही लागत बिगत नाही तिला. त्यावर तो बोलतो, आई तुला कळतंय का तू काय वागतेस? अगं तिच्या हाताला खूप लागलंय आणि तू अशी का बिहेव करतेस? आता त्यावर त्याचं काही बोलणं नाही आणि हे पाहून लगेचच राणी बोलते, ठीक आहे सर. आणि तिचा बिचारीचा हात त्याच्या शर्टला थोडासा लागतो. हे पाहून लगेच मालती बोलते, या कर्मदरिद्री मुलीचा रक्त माझ्या इंद्राच्या शर्टला लावलं ना डाग. हिला किती वेळ सांगितलं त्या इंद्रापासून दूर राहायचं? या शर्टवरून जरा काही मी सकाळी बोलले तर हिने अगदी जर तमाशाच लावला. आणि असं म्हणून ती तिच्या नावाने जे नाही तिथे सगळं बोलत असते. इकडे इंद्रा राणीला घेऊन क्लिनिककडे जातो, तर इकडे मालती आता या सगळ्यामध्ये तिचा रागच करत असते, कारण तिला तिचा तिरस्कारच नेहमी येत असतो. तिला कधीच राणी आवडत नसते आणि ती कधी आवडून घेण्याचा विचारसुद्धा करत नाही. तर इकडे आता राणीचा चांगलाच हात कापल्याने तिला इंद्रा डॉक्टरकडे घेऊन जातो. तर तिथे डॉक्टर बोलतात, हे बघा यांना आधी इंजेक्शन द्यावं लागेल. आता इंजेक्शन म्हटल्यानंतर राणी खूप घाबरून जाते. तितक्यात ती काहीही बोलत नाही. जेव्हा डॉक्टर इंजेक्शन देत असतात ना, तेव्हा ती पटकन इंद्राचा हात धरते आणि तिला माहीतही पडत नाही की कधी इंजेक्शन देण्यात येतं. त्यावर ती लगेच बोलते, डॉक्टर तुम्ही इंजेक्शन देणार होता ना? त्यावर ते बोलतात, देऊन झाले मॅडम, तुम्ही आता जाऊ शकता आणि प्लीज आराम करा, या टॅबलेट्स वगैरे घ्या. आणि असं म्हणून तिला आता तो घरी पाठवतो. तर इकडे आता मालतीवर ऑलरेडी आवाज चिडलेले असतात, तुम्ही इतक्या कच्च्या काळजाच्या कशा आहात हो? आणि तुम्हाला कळत नाही का कसं वागायचं? एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जरी असं लागलं असतं तरी आपण दवाखान्यात जायला त्याला म्हटलं असतं, पण तुम्ही एक अशा व्यक्ती आहेत की दवाखान्यातसुद्धा त्यांना जाऊ देत नाही. तुम्हाला काही वाटत नाही का हो? आणि तुमच्याकडून मी आता काही बोलणं सोडूनच दिलंय. सरळ तिला झापून तिथून तो निघून जातो. इकडे आता राणीला दवाखान्यातून आणलेलं असतं. तर इथे आता आबा विचारतात, काही सिरियस नाही आहे ना? त्यावर राणी बोलते, नाही आबा सिरियस तर असं काही सांगितलेलं नाही आहे. तितक्यात मालती लगेच बोलते, चल उठ मग स्वयंपाक कर. त्यावर लगेच इंद्र येतो आणि बोलतो, काय बघताय तू? आणि आई तुला कळतंय का? अगं तिच्या हाताला लागलं इतकं आणि तुला तिचं स्वयंपाकाचं पडलंय. त्यावर लगेचच मालती बोलते, हे बघा तुम्ही जरा शांतच व्हा, आणि काही इतकं झालेलं नाहीये आणि तिच्या निष्काळजीपणाने झालंय की नाही ते. त्यावर लगेच इंद्रा बोलतो, शक्यच नाहीये राणी, तू माझ्यासोबत खोटी बोलतेय. त्यावर लगेचच तो बोलतो, जोपर्यंत राणीची एक्झाम्स होत नाही ना तोपर्यंत ती आता एकही काम करणार नाही, नुसती परीक्षा आणि परीक्षाचा अभ्यासच करेल. त्यावर मालती बोलते, तुला काही कळतंय का? त्यावर तो बोलतो, हे बघ मी तुला हे सांगत नाहीये, तुला जे समजायचं ते समज, पण ती आजपासून एकही काम करणार नाही, नुसता अभ्यासच करेल. आणि तिथे चांगलाच तिथे माज उतरतो. त्याच्यामुळे तिला एकदम नवलच वाटतं की हा असा इंद्र कसा काय बदलला.